बसेल त्याला नमस्कार, सुस्वागतम, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कॉमेडीच्या जादुई दुनियेत, जिथले छोटे छोटे जादूगार आपल्याला पोटभर हसवतात आणि आपला आठवडा रिफ्रेश करून टाकतात. येस, घेऊन आलाय नो सोपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. विजय हो, अरे सुरू करा ना एपिसोड. काय किती वेळ? प्रत्येक वेळेला असंच आहे. निलेश येत का नाहीये? नेहमीच येत उशीर. नेहमी कशाला उशिरा येत होतो? निर्मिती नाही, याला काय अर्थ नाहीये निलेश. म्हणजे आता आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि निलेशचा पत्ता नाही. तू गप्पा बस, तू पण उशिराच येतोस. कधी कधी मी नेहमी उशिरा येतो. हॅलो, मी चालू करू का? हा तू सुरू कर. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, ओके, चालेल चालेल. अरे हॅलो, अरे काय हो. तर आज निलेश आपल्यात नाहीये. काय म्हणजे इथे नाहीये, दुसरीकडे कुठेतरी काम करत असेल. पण शो मस्ट गो ऑन. मी चालू करतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आपल्या सगळ्या स्पर्धक मुलांचं. अरे हॅलो, अरे खरे मी दिसतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या बाकीच्या सगळ्या मेंटर्सचं. अरे हॅलो, माझं ऐका ना कुणीतरी, मी ओरडतो. आता स्वागत करूयात आपल्या डंगरी बँडचं. आणि आता वेळ आलेली आहे आपल्या जजेसचं स्वागत करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात निर्मितीताई सावंत. अहो, मी दिसतोय का तुम्हाला कुणाला? हॅलो, पुष्कर दादा श्रोत्री. काय जोश आलाय हा? अरे काय जोश आलाय. मी ओ झांगड काका, फर्स्ट क्लास करताय तुम्ही अँकरिंग. कीप इट अप. अख्खा एपिसोड तुम्हीच करा. तुम्ही करा म्हणजे काय? हॅलो, ए काय 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 चाललंय काय तुमचं? अरे मी दिसत नाही की काय कुणाला? घड्याळ काय बदललं? मिस्टर इंडिया झालो की काय मी? आता मी वाटेल ते करू शकतो कारण मी कुणालाच दिसत नाहीये. नीट उभा राहा ना, घाण दिसतंय सगळं. मी दिसतोय मगाचपासून दिसतोय. हे काय होतं? आहे मी आहेस खरा खुरा आहे. दिसतोयस. प्लॅनिंग करते की काय मी यायच्या आधी सगळे मिळून? चला, मी तुम्हाला तरी दिसतोय ना? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये जी टीम सगळ्यात छान परफॉर्म करेल त्या टीमला मिळणार आहे किंडर जॉय यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. किंडर जॉय सोबत खेळा, जिंका आणि शिका. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. सुट्ट्या संपल्यात, शाळा सुरू झालेली आहे, पण शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बऱ्याच तक्रारी येतो. बघूयात मग त्या तक्रारी कोणत्या आहेत आणि त्या तक्रारी ते कोणासमोर मांडतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीम मधून राणू, मुमू आणि स्वतः तात्या. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाव माझं आहे काय? अरे कोण आहे मी? वकील. येस मिलॉर्ड. अरे हवालदारचा ड्रेस घातला आणि वकील म्हणता? माझा डब्बा गुल करताय की काय? काय काय अजून स्किट सुरू झालं नाही आणि तुम्ही लगेच पोंगा पण वाजवलात. सॉरी, माझा मोबाईल आहे. कोण आहे? काय? बायकोचा फोन. हॅलो, हा बायको बोल. काय बंड्या ट्युशनला जात नाहीये? धोत्रीत दे ना त्याला क्लासला पाठव. हा, आणि जर तो गेला नाही तर त्याला सांगायचं बाबा येतील संध्याकाळी आणि पठ्ठ्याला पट्ट्याने मारतील. हा, बाय बाय बाय. इन्स्पेक्टर काका. मी इन्स्पेक्टर? हे साधे साधे हवालदार आहे ते, साधे. असू देत, हवालदार असो इन्स्पेक्टर असो, कायदा दोघांच्याही हातात असतो ना.
बरं बरं, काय काय काम काय? आम्ही तक्रार करायला आलोय. अरे तेव्हा काय झालं? कंपास पेटी हरवली की पुस्तक हरवलं? काहीही हरवलेलं नाही, काहीही चोरीला गेलेलं नाहीये. अरे मग तुम्ही इथे काय टाइमपास करायला आलात का? हे रेल्वे स्टेशन आहे का पोलीस स्टेशन आहे? म्हणजे तुम्ही टाइमपास करायला रेल्वे स्टेशनवर जाता? हा, रोज संध्याकाळी ड्युटी संपली. तक्रार काय ते सांग. आमच्या शाळेची पुस्तकं वेळेवर येत नाही. अच्छा, दोन महिने उशीर होता. ओके ओके, ही तक्रार आहे. नाही नाही, अशी तक्रार नाहीये. ती पुस्तकं उशिरा आल्यामुळे आमचे टीचर्स कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करायला लावतात. ओ, ही तक्रार आहे. नाही, अरे मग तक्रार काय आहे? आमची तक्रार अशी आहे की जर पुस्तकं उशिराच येणार असतील तर त्यांना पाठवूच नका ना. अरे असं कसं मग तुम्ही अभ्यास कसा करणार? अहो काका, तसही आम्ही 8वी पर्यंत पास होणारच आहोत ना. मग फरक काय पडतो? हो ना, फरक काहीच पडत नाही. बरोबर बरोबर. हो तेच सांगतोय, फरक काहीही पडत नाही. हो हो हो, मग तक्रार काय? हा, आमची अशी तक्रार काय आहे काय? की त्या पुस्तकांमध्ये किती मुद्रण दोष असतात. हो हो, आजकाल पुस्तकांमध्ये मुद्रित खूप असतात. मूळ शब्द काय? मुद्रण दोष. हा म्हणजे काय? छपाईतल्या चुका. आता कळलं तुम्ही इन्स्पेक्टर का नाही झालात ते महत्वाचं नाहीये. अच्छा, म्हणजे पुस्तकं नीट छापली जात नाही अशी तुमची तक्रार आहे? नाही, आधी पुस्तकात काय छापलंय ते त्यांनी स्वतः नीट वाचावं आणि खात्री झाली की मगच पाठवावेत. उगाच छापा काटा करून पाठवायची नाहीत. पुढची तक्रार. बर. शाळेला युनिफॉर्म नसावेत. का? किती छान छान ड्रेसेस असतात, घालायलाच मिळत नाहीत. हो ग हो, माझ्याकडे पण किती छान छान ड्रेसेस आहेत, मला सुद्धा घालायलाच मिळत नाही. म्हणजे युनिफॉर्मच घालायला लागतो मला, आणि जर मी युनिफॉर्म घातला नाही ना तर समोरचा मला काडीची किंमत देत नाही. तुम्ही घाला युनिफॉर्म, नाही तर कळणार कसं कोण पोलीस कोण गणपती. ए, जास्त बडबड करायची नाही, पोलिसांचा अपमान करायचा नाही. एवढा हाडकुळेस ना, भोकं पडेल आणि बासरी सारखा वाजवेन, कळलं काय? तक्रार का ते सांग. शाळेत हजेरी कंपल्सरीच नसावी. शिक्षकांना एवढीच हौस असेल ना तर त्यांनी घरी येऊन शिकवावं. का? अरे इकडे शिक्षकांनी घरी काय यायचं? यायलाच पाहिजे. तू इकडे. वा, बोल. ट्युशन टीचर्स येतातच ना घरी. मग यांना काय होतं घरी यायला? हे बघा, हे असं कसं? आपल्याला गरज असते ना, आपल्याला म्हणजे आम्हाला तुम्हाला गरज असते ना. अहो पण गरज दोघांना असणार ना. जर शिकणारी मुलंच नसतील तर या शिक्षकांना नोकऱ्या कशा मिळणार? आणि निदान कविता शिकवताना तरी त्या हिट गाण्यांच्या चालीतून शिकवाव्या, म्हणजे पाठ करायला सोपं जातं. कशा? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. चिंगम बिंगम खाऊन आले असेल तर थुंकून टाक. मराठी कवितांना विदेशी चाली लावायच्या नाहीत. मी सांगतो कशी चाल लावायची ती. चालते रे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, जी जी र जी 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 जी. असं सगळं असं आहे. शाळेत सगळ्या विषयांना एकच शिक्षक हवा. का? जर एक विद्यार्थी 10 विषय लक्षात ठेवू शकत असेल तर एका शिक्षकाने लक्षात ठेवायला काय हरकत आहे? हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं इतक्या वर्षात. आता कळलं तुम्ही इन्स्पेक्टर का झाला नाहीत ते. ते महत्वाचं नाहीये. तक्रार कधी सांगा. आमच्या शाळेत परीक्षेला एका वाक्यात उत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण, त्यात जोड्या लावा आणि रिकाम्या जागा भरा असले 1760 प्रकार नकोतच ना. मग अमिताभ आजोबा विचारतात तसे प्रश्न हवेत. 4 ऑप्शन्स, 3 लाईफ लाईन्स. बापरे, डेंजरस मागण्या त्यांच्या. ही मुलं ज्या शाळेत जात असतील ना ती शाळा नक्की बंद होणार. मुलांना कुठल्या शाळेत जाता तुम्ही? आम्ही डब्बा गुल शाळेत जातो. अरे देवा, तुम्ही डब्बागुल शाळेत जाता? हो. माझा मुलगा पण डब्बागुल शाळेत जातो, म्हणजे माझा सुद्धा डब्बागुल. कशी वाटली आमची उन्हाळ मुलं? तक्रारखोर मुलं. हो. तात्या, तुम्ही म्हणजे सगळ्या बाजूनी असे शोभलात. हो, मी म्हणजे सगळ्या रोल मध्ये बाजूने हवालदार शोभलात तुम्ही. म्हणजे रोल मध्ये
फिट बसण्याचा प्रयत्न केला. आणि मुमू क्या बात आहे, ज्या पद्धतीने ओरडत होतीस ना तू त्या हवालदार काकांना, क्या बात आहे. खूप छान केलं तुम्ही दोघांनी. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. बरं सिग्नल कुठला द्याला मला? थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. खाण्यापिण्याची तर आवड सगळ्यांनाच असते, म्हणूनच 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सोपी नूडल्स. मी पण थोडंसं काहीतरी खाऊन येतो, तोपर्यंत घ्या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सोपी नूडल्स डब्बा गुल. अगं ते मी ज्ञान वाटत होतो. तू कसलं ज्ञान वाटणार? मागच्याच एपिसोड मध्ये दप्तर जड झालं म्हणून ओरडत होतास. अगं ज्ञानासाठी दप्तराची गरज नसते ग, ते तर इथे असतं. वरती हात दिसतोय ना. अरे मी लोकांच्या घरी जाणार, म्हणणार ताई मला निवडून द्या, दादा मला निवडून आता द्या. मला कळलं, शिकतोय, हळूहळू शिकतोय. आईने जे तुला तांदूळ निवडायला सांगितले ते तू लोकांकडनं निवडून घेणार. काय करतोयस? खरोखर तुमचाच ना का बांबू चिकटला खाल्ला? तर पब्लिक माय बाप, डोळे ताणून घ्या, श्वास रोखून घ्या, कान सताड उघडे ठेवा. उस्ताद, कसरती आपण करायच्यात का लोकांनी? गबेत चमरे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नॉर सोपी नूडल्स डब्बा गुल. निर्मितीताई, पुष्कर दादा, हे जग मिथ्या आहे, हे सगळं झूट आहे, ही सगळी मोहमाया आहे. का थांबलोय आपण इथं? हे विचार माझे नाही आहेत, हे विचार आहेत आपल्या एका बाल कलाकाराचे. त्याने ठरवलंय हा संसार सोडून द्यायचा आणि आता फक्त प्रवचन करत फिरायचं. बघूयात त्यानं हा विचार का बदललाय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात तारे मास्तरांच्या टीम मधून ऋतू आणि नागोबा. सूर बिघडतोय थोडा थोडा, पण असू दे. थांबा. अरे अच्छा, मूव. थँक्यू. तू काय? मला वाटलं तुला कोणीतरी स्टॅच्यू केलंय. आम्हाच कोण स्टॅच्यू करणार? आमचे स्टॅच्यू तर चौकीत लावणार. पोलीस चौकीत? सॉरी, आमचे स्टॅच्यू तर चौकात लावणार. कधी असे, कधी असे, कधी असे, तर कधी अर्धेच. अर्धेच? मग डोक्याला खाजाल्यावर कसं खाजवणार? हे बघ, हे असे हात मागे घ्यायचे, म्हणजे असं असं. आम्हाला खाज येत नाही म्हणून त्याचा प्रश्नच नाही. कोण आम्ही? मला तर तू एकटाच दिसतोस. आम्ही अस्मादिक दस्तर खद्द. मग ती बाकीची दोघं कुठे आहेत? अरे कोण बाकीची दोघं? अस्मादिक आणि दस्तूर खुद्द. ए अस्म्या, ए दस्त्या, हे वस्त्या, हे वत्सा. हा, वत्सा म्हणजे बाळा. वत्साला काही सांगाल का? वत्साला नाही ग, वत्सा म्हणजे बाळा आणि वत्साला म्हणजे आई. माझी आई वत्साला बाई. आणि हो, आणखीन एक गोष्ट, अस्मादिक आणि दस्तूर खुद्द म्हणजे आम्हीच. पण तू तर जन्या आहेस. शरीराचं नाव जन्या आहे. असं काय बोलतोस आज? आणि मगाशी घड्यातून पाणी सोडल्यासारखं काय करत होतास? अगं वेडे, पाणी सोडणारा मी कोण? तो तर तिथे वर बसलाय. वॉचमन काका. बिल्डिंगला पाणी सोडणार नाही ग, समस्त विश्वाला पाणी सोडणारा तो ढगातला वॉचमन. काय? गेले 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 गेले, कोण गेले? वॉचमन काका. कोण सांगितलं? अगं वॉचमॅन काका गेले नाहीत ग, ढगातले वॉचमॅन म्हणजे देव बाप्पा. आणि आणखीन एक गोष्ट,
येणारा कधीतरी जाणारच. कोण येणार, कुठे जाणार, मला ना काही समजतच नाहीये. मला सांग, तू पलंगावर झोपतोस का खाली गादी टाकून? पलंगावर. मग काय लोळता लोळता डोक्यावर पडलेलास का? मग अशी काय ते विचित्र बोलतोस, आता काय विचित्र उभा राहिलेलास? अगं ते मी ज्ञान वाटत होतो. तू कसलं ज्ञान वाटणार? मागच्याच एपिसोड मध्ये दप्तर जड झालं म्हणून ओरडत होतास. अगं ज्ञानासाठी दप्तराची गरज नसते ग, ते तर इथे असतं. वरती हात दिसतोय ना, इथे असतं. तुला ज्ञान कसं मिळालं सांगतो. आज बाबांनी घरी देवाची गाणी लावली. वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. मग काय झालं? मग बाबांनी मला प्रसाद दिला खडक. मग मला कळलं. काय कळलं? प्रेम मोह आहे, नाती माया आहे, आणि सगळं जगच मिथ्या आहे. मग बाबांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. अरे पण तुला ज्ञान प्राप्ती कशी झाली? सांगतो. तेच पुस्तक घेऊन मी गच्चीवर गेलो. कठडा होता, त्याच्याजवळ चालत गेलो आणि बघतो तर काय, बघतो तर काय, कठडा. कठीण आहे बाबा. कठड्यावर बघतो तर काय, बघतो तर काय, अँटिना. अँटिनाच्यावर बघतो तर काय, कावळा. नाही, काळी पॅन्ट. वाळ्यात टाकलेली. नाही ग, काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, त्याच्यावर काळा कोट आणि मफलर आणि हातात छडी असलेला माणूस मला दिसला. तो म्हणाला, हे जानिये, हे घे ज्ञान. आणि सपक त्याने तुला मारलं? नाही, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हे घे ज्ञान. आणि तेव्हा मला ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि आता माझं ठरलंय की प्रवचन करायचं आणि मला झालेलं ज्ञान दुसऱ्यांना वाटायचं. मग माझ्यापासूनच वाटायला सुरुवात कर. जास्त फाकू नको, फाटेल ते. माझं ज्ञान जड आहे, पडेल त्याच्यातून खाली. आणि हो, कपडे तुझे आहेत का? गीता मावशींचे कपडे आहेत. बरं बरं बरं. मला सांग, तू एवढा मोठा जन्या महाराज झालास तर मला एक श्लोक सांगशील का? नाही, नक्कीच. संकटे असता घरात, घरात त्यात रागाच्या भरात, भरात असल्या सारखी वरात नाचू नये, नाचू नये. नको खेळाचा हव्यास, हव्यास द्यावा शांततेचा ध्यास, ध्यास थोडा करावा अभ्यास जन्या म्हणे, जन्या म्हणे. बोल बाळा. ए जन्या, हात खालती कर. इकडे बघ. आता सांग, संकटे घरात असतं म्हणजे आई बाबा. परत आल्यासारखं म्हणजे ते रस्त्यात नाचतात ना, अंगात आल्यासारखं, रंगात आल्यासारखं, तसंच. बुवा, हव्यास म्हणजे भातुकलीचा खेळ खेळताना मुठभर वाटाण्यांपैकी एक वाटाणा पडला की कसं, हे माझ्या वाटाणा, तसंच. अच्छा, हव्यास. आणि गॅस म्हणजे? गॅस तूच नाही का म्हटलास, घ्यावा शांततेचा गॅस. सेन्स नाहीये तुला कीर्तनातला. अगं गॅस आणि गॅस वेगळं. अगं वाटाण्याची उसळ खाण्यासाठी लागतो तो एकमेव ध्यास, आणि उसळ खाल्ल्यावर होतो तो गॅस. आणि अभ्यास म्हणजे? घरी जा आणि बाबांना विचार. मग कमरेत लात बसल्यावर जे करायला बसशील ना, तो अभ्यास. मला आता थोडं थोडं ज्ञान व्हायला लागलंय बुवा. मग आता तुला पूर्ण ज्ञान देतो आणि माझ्या या प्रवचनाचा समारोप करून टाकतो. लक्ष नसे अभ्यासात, अभ्यासात तर लागणार वाट, वाट आणि बसणार लात प्याकाटात, प्याकाटात. होऊनी गुणी मुलं, मुलं वावी देवा घरची फुलं, फुलं नाही तर डब्बा गुल जन्या म्हणे, जन्या म्हणे. बोला जन महाराज की जय, बोला जन महाराज की जय, बोला जन महाराज की जय. ए जन्या, आशीर्वाद आहे की? ओ सॉरी. जन्या, अभ्यासाला बस. कान फरक वाजवून येते. आता बाबा आले, अभ्यासाला बसवणार, त्यापेक्षा पळा.
कसा वाटला संत जन्याचा ज्ञानार्जनाचा कार्यक्रम आपणास? मला दोघांचाही अभिनय खूप आवडला. दोघांनी खूप छान समजून केलं. टायमिंग खूप छान होतं आणि अत्यंत संयत अभिनय. म्हणजे हक्का बक्का राहणे म्हणतो ना, मी आश्चर्यचकित होऊन बघत होतो. गेले काही एपिसोड बघत असलेला नागोबा आमचा लाडका जाण्या तो हाच आहे का कोणतरी वेगळाच ह्याच्या रूपात आलेला आहे? तुझा एक जुळा भाऊ वगैरे आहे का की जो तुझ्यासारखं इकडे येऊन करतोय? इतका आमूलाग्र बदल ह्या कॅरेक्टरचा अभ्यास करत असताना तू केलास, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. आणि तू पण खूप छान आणि खूप गोड साथ दिली. थँक्यू. हवी असतील चॉकलेट करू नका लेट. या रे या पटपट. सिग्नल काय देताय? तेव्हा आपला हा मनुष्य प्राणी असाच हसत राहणार आहे, पण त्याला हसण्याबरोबरच आवश्यकता आहे विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा नो सुपी नूडल्स डब्बा गुल सोबत. रिअल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. बोला उस्ताद. जमरे. बोला उस्ताद. जमरे. बोला ना उस्ताद. जमरे. आता पुढे बोलतोस का फोडू मुस्काट? अरे तू समजून घे ना, मी आता उभा राहणार आहे. आता बसलायस का? काय करतोयस? खरोखर तुमचाच ना का बांबू चिकटले खाल्ला? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय नो सुपी नूडल्स डब्बा गोल. आई वडिलांच्या आज्ञेचं आपण नेहमी पालन करावं, पण काही मुलं नको तिथं आज्ञा पालन करतात आणि त्यातूनही गमती जमती घडतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीम मधून मीनू आणि 31 गावकर. पियुष, साक्षी, काय गोंधळ चाललाय? किती मस्ती! हे असले माकड चाळे घराबाहेर जाऊन करायचे, कळलं? हो आई. हे चले, आईने आपल्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. चल पटकन. आता कसलं काय? आधीच पाठीत धपाटे घालून घराबाहेर काढले. अगं ते बरोबर आहे, पण ती जाताना काय म्हणाली? हे जे काय तुमचे माकड चाळे चालू आहेत ना, ते घराबाहेर जाऊन करायचे. मग काय? आता आपण माकड चाळे करायचे. ते काय असतं? तुला नाही माहित? मी सांगतो. हे बघ, मी आहे उस्ताद आणि तू माझी चुरमुरा. काय? जरबेरा. हा, जमुरा. बर, पण त्याच्यात मी काय करायचं? ते नाही माहित? तेही मी सांगतो. शेवटी मी मोठा दादा आहे ना. हे बघ, उस्ताद जे काय सांगतो ते जमुराला ऐकायला लागतं, म्हणूनच मी जे काय सांगेन ते तुला ऐकायला लागेल. खेळात पण. चल स्टार्ट करूया. ऍक्शन. 1 2 3 4. एक जमरे. बोला उस्ताद. एक जमरे. बोला उस्ताद. एक जमरे. बोला ना उस्ताद. एक जमरे. आता पुढे बोलतोस का फोडू मुस्काट? नाही, नक. मी फक्त असं माहोल क्रिएट करत होतो. छान माहोल क्रिएट झालेला आहे. कंटिन्यू उस्ताद. ओके. एक जमरे. बोला उस्ताद. खेळ करणार. उस्ताद. कसरती करणार. उस्ताद. कसं तरी नाही ना करणार. मन लावून करणार. उस्ताद. कसं दाखवते. असा जमरे माझ्या डमरूच्या तालावर. हा, आणि असंच कसरती करताना पडलीस, लागलं, दुखलं तर परवा नाही करणार. आपल्याला परवा करायचंच नाहीये, आपल्याला आज करायचंय. अरे परवा म्हणजे फिकीर नाही करणार उस्ताद. ओके. तक्रार करणार नाही उस्ताद. कटकट करणार नाही उस्ताद. कंटाळा करणार नाही उस्ताद. खेळायला सुरुवात करणार नाही उस्ताद. करणार उस्ताद. हा, तर पब्लिक माय बाप, डोळे ताणून घ्या, श्वास रोखून घ्या, कान सताट उघडे ठेवा. उस्ताद, कसरती आपण करायच्यात का लोकांनी? जमरे
बघा बघा हे माकडाचं पोर, लावून दिवा लागोर, तोल सांभाळत चालेल, पायाखाली फक्त दोर. ए जमुरे, जमुरे काय काय शोधतीयस खाली? ज्या दोरीवरून चालणारे ती दोरी शोधतीये. ती दोरी तर उपर हवेत आहे. मग जमिनीवर घ्या, मी कशी चालू? अगं तुला त्याच्यावरूनच चालायचंय. एक मिनिट थांब. पब्लिक माय बाप, मगाशी तोंडात घातलेली बोट काढा आणि धुवून कानात घाला. करेक्ट आहे. अगं तुला सध्या दोरीवरून चालता येत नाही. असली कसली जमुरा ग तू? अरे मी दोरीवरून चालू शकते, पण तेवढी उंच कशाला बांधायची? अगं त्याशिवाय खेळायला एक वेगळीच उंची कशी येणार? अच्छा, मग आपण कुठला तरी बैठा खेळ खेळायचा का? ओके. अगं पण पब्लिकला काय सांगू? मला काय माहिती, उस्ताद तर तू आहेस. मी काहीतरी करतो. पब्लिक माय बाप, कानातली बोट काढा आणि धुवून पुन्हा तोंडात घाला. ए बावळटा, त्यांची बोट ऑलरेडी कानात आहेत, त्यांना काही ऐकू जात नाहीये. पॉइंट आहे, पॉइंट आहे. करेक्ट आहे. जमलंय तुम्हाला, जमलंय. तर पब्लिक माय बाप, आता आपण एक नवीन खेळ करणार आहोत. ते दोरीवरनं चालणं कॅन्सल उस्ताद. कॅन्सल देट टाळी. आपण काहीतरी वेगळं करूया. तर पब्लिक माय बाप, ही आपली जमुरी आता निखाऱ्यावरून चालणार आहे. ए जमुरे, बोला उस्ताद. निखाऱ्यावरून चालणार. चालणार उस्ताद, पण निखारे म्हणजे काय? काही नाही ग, गोळे असतात. बर्फाचे? नाही, त्यापेक्षा थोडेसे गरम असतात. म्हणजे नक्की कसे? आगीचे गोळे असतात ग. काय खड्ड्यात गेला तुझा खेळ? मी नाही चालणार त्या निखाऱ्यावरून. पब्लिक माय बाप, तोंडात घातलेली बोट काढा आणि धुवून पुन्हा कानात घाला. करेक्ट आहे. म्हणजे साध्या साध्या अपेक्षा आहेत ग तुझ्याकडून. म्हणजे छोटी छोटी स्वप्न सुद्धा तू पूर्ण करू शकत नाहीस. ए यार, आयांसारखं नको ना बोलूस. मी निखाऱ्यावरून चालू शकते, पण ते थोडं थंड पाहिजे ना. लहान आहे, लहान आहे म्हणून मी काही सहन करून घेणार नाही. आता तू बाबांसारखं नको ना बोलूस. आता काय करायचं? थांब, मीच करतो काहीतरी. पब्लिक माय बाप, करेक्ट आहे. जमलंय तुम्हाला, जमलंय. आता आम्ही सादर करत आहोत एक शेवटचा खेळ. त्यात आपली ही जमुरी जमिनीत गायब होणार आहे. एक जमुरे, बोला उस्ताद. जमिनीत गायब होणार. होणार उस्ताद. काय कशी भावटेस का तू? सांगते उस्ताद. डोळे बंद करा उस्ताद. केले जमुरे. कानात बोट घाला उस्ताद. घातले जमुरे. आता मनातल्या मनात 3 आकडे काउंट करा आणि डोळे उघडा उस्ताद. ठीक आहे जमुरे. 101, 202, 303. झाले 3 आकडे. शपथ, हिने तर मनावरच घेतलं की खरंच गायब झाली आणि मला पब्लिक मध्ये एकट्याला सोडून गेली. म्हणजे माझ्या एकट्याच की काय डब्बा गुल. निर्मितीताई, आमचे उस्ताद आणि जमुरे कसे वाटले? आजा जमुरे. तुम्ही दोघांनी तो जमुरे आणि उस्तादचा जो टोन पकडला होता ना, तो खूप छान होता, खूप मस्त होता. खूप मजा केली तुम्ही दोघांनी. मीनू, गोड. मी जे नेहमी तुला सांगते की तुझी वाक्य पूर्णपणे पोचतात आमच्यापर्यंत. अशी वाक्य पोचलेली जी असतात ना, त्याने ऍक्ट वर जातो. आम्हाला कळलेलं असतं सगळं तुम्हाला काय म्हणायचंय ते. खूप छान केलं तुम्ही दोघांनी ऍक्ट. थँक्यू. सिग्नल. तरुणांनी राजकारणात उतरलं पाहिजे असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. पण आमच्या एका छोट्या मित्रानं ठरवलंय की मी पण आता राजकारणात उतरणार. माझा वेगळा असा पक्ष असणार आहे. बघूयात मग आता त्याला राजकारणात कशासाठी जायचं आणि कुठला पक्ष तो स्थापन करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात खष्ट काकूंच्या टीमचा खटखटे आणि गो टू. टप 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 थेंब वाजती गाणे गातो वारा. टप 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 थेंब वाजती गाणे गातो वारा. विसरा आता पाटी पुस्तक मजेत झेला गारा. पाऊस आला रे पाऊस आला. ए पाऊस आला रे पाऊस आला. टप 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 पट 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 फिरवी टोपी जैसा फिरतो वारा.
पटपट पटपट फिरवी टोपी जैसा फिरतो वारा, कधी न घेई पाटी पुस्तक मजेत देई नारा, अभ्यास झाला रे अभ्यास झाला, ए अभ्यास झाला रे अभ्यास झाला, पटपट 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 सांग, हे कुठलं गाणं? अरे हे माझ्या पक्षाचं सॉन्ग आहे. गाणारा पक्षी आहे तुझ्याकडे? पक्षी नाही रे, पक्ष पक्ष म्हणजे पार्टी. हे माझ्या पार्टीचं थीम सॉन्ग आहे. हई शपथ, तुझ्याकडे पार्टी आहे. हो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. फू बाई फू, फू गाडी फू, दमला सकार माझ्या अथर्व तू रे अथर्व तू. नाही फू बाई फू, फुगाडी फू, दमला काय माझ्या अभ्या तू रे अभ्या तू. आपलं गाणं वेगळं होतं का रे? अरे आपला विषयच वेगळा होता. टोपी टोपी. पार्टी. अरे हा, मग कुठला केक होता? व्हॅनिला, स्ट्रॉबेरी की चॉकलेट? तुझा चॉकलेट आहे का रे जरासा? अरे पक्ष पार्टी असे शब्द ऐकलेत का आयुष्यात? अरे ऐकलेत ना. रेन डान्स पार्टी, हुरडा पार्टी, कृष्ण पक्ष, पितृ पक्ष. अरे ते वेगळं असतं. हो का? हो. मग आधीचे बरोबर होते? बरोबर काय बरोबर? अरे तू समजून घे ना, मी आता उभा राहणार आहे. मग आता बसलायस का? अरे मी जे काय बोलतोय ते तरी तुला कळतंय का? कळेल असं बोललास तर मला कळेल. नीट समजव मला. नाही, मला असं वाटतंय जे मला समजलंय ते मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतंय ते तुला जन्मातही समजणं शक्य नाहीये. चुकून तुला ते समजलंस तर ते समजण्याच्या पलीकडे असेल. समजलं? वा वा वा. नाही. अरे नाही काय? अरे अरे टोणग्या, अरे मी लोकांच्या घरी जाणार, म्हणणार ताई मला निवडून द्या, दादा मला निवडून आता द्या. मला कळलं. शिकतोय, हळूहळू शिकतोय. आईने जे तुला तांदूळ निवडायला सांगितले ते तू लोकांकडनं निवडून घेणार. हा. ए! तांदूळाचा काय संबंध? तांदूळ नाही, मग ज्वारी बाजरी गहू. तसं नसतं ते. हे बरं आहे तुझं. आता निवडून घेतोस, परवा चाळून घेशील ए, तेव्हा. गप! काय करतोयस? खरोखर तुमचंच ना का बांबू चिकटलेत खाल्लं? नाही ना? अरे मग समजून घे ना. अरे हा, मला तिकीट मिळाले. कुठल्या पिक्चरचं आहे? मी पण येणार, मी पण येणार. पिक्चरचं नाही रे. नाटक. नाटक तर नाटक. आपल्याला काय पण चालतं. नाटक फुकट पण नाही. डेकोरेशन. नाटक पण नाही. मामाच्या गावाला चाललाय. मी पण अरे येणार. मामा जिकडे असतील तिकडे आणि या वेड्यापासून वाचव रे मला. अरे मामा कुठे? अरे तुला कळत कसं नाहीये? राजकारण माहितीये? त्याचं काय आता? अरे मी त्यात उतरणार आहे. नको रे खड्ड्यात उतरूस. खड्ड्यात? हे बघ, आता आपण जमिनीवर आहोत, बरोबर? हो. तू राजकारणात उतरणार म्हणजे खड्ड्यातच उतरणार ना. तेही खरंच आहे म्हणा. अरे म्हणजे मी राजकारणात प्रवेश करणार. ते तुला शक्य नाही रे. का? तुझं शिक्षण झालंय का तेवढं? अरे इथे बस चालवणारा 10वी पास लागतो, देश चालवणारा नाही. वा. त्यामुळे मी राजकारणात उतरणार आणि ससे होणार. ससे? अरे एवढा चांगला माणूसच तर माणूसच राहणार. ससे कसला होता? माझा मित्र ससा झाला. आई बाबा येत, माझा मित्र ससा झाला अरे होता अरे का? ऐक ना, ससे म्हणजे समाजसेवक. वा. मग ससू करणार. इथे शी. सुसू नाही रे, ससू, समाज सुधारणा. वा वा वा. आणि तुझ्यासारखे हुशार मुलं असतात ना, त्यांचे प्रश्न मांडणार. हे बाकी बरं करशील बाबा तू. का? मलाही बरेच प्रश्न आहेत. पहिलाच कार्यकर्तास माझा. विचार विचार. टॅन, कॉस, थिटा आणि साइन हे 4 गणितातले राक्षस शाळेनंतर जातात कुठे? नाही टॅन कॉस्ट. 1 लिटर पेट्रोल, 2.5 किलो भाजी किंवा 1 तोळ सोनं. ह्यांचा हिशोब करताना हे राक्षस मदतीला काय येत नाही. नाही, तोळं आणि एस्किमो सोनं. लोक इग्लू मध्ये राहतात. अरे राहतात ना, राहू दे ना. मी जातोय का त्यांच्या बरोबर राहायला? तो प्लासीचा करार. अरे झाला तर होऊ दे ना. मुळात हा प्लासी कोणतं तो आहे. अरे पहिला कार्यकर्ता आहेस म्हणून किती करशील? तूच एवढा कन्फ्युज असेल तर मी नक्की खाली पडणार. उभा राहिलेला माणूस एक ना एक दिवस पडतोच. मी काय म्हणतो, जाऊ दे ते राजकारण. मी बरा आणि आपला अभ्यास बरा. म्हणजे तू नक्की निवडणुकीत नाही उभा राहणार? नाही. नक्की? नाही. 100%? नाही रे अभ्या. अथर्व बेरी. मग मीच निवडणुकीत उभा राहतो. हा. निर्मिती ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? अथर्व, खूप गोड दिसतोयस या वेशामध्ये तू. आणि ती टोपी घातल्यावर तर अप्रतिम दिसत होतास तू आज.
आणि तसंही तू डब्बागुलचा मंच गाजवतोयस. मोठेपणी ठरवलंसच जर राजकारणात जायचं तर तिकडे पण गाजवशील नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. पुष्कर दादा कसा वाटला ऍक्ट? मला खूप आवडला ॲक्ट. आणि निर्मितीताई म्हणाली त्याप्रमाणेच दोघांनी खूप छान केलं. आणि तू खरंच रे उत्तम राजकारणाची नक्कल उत्तम करू शकतोस तू. निर्मितीताई सिग्नल. थँक्यू. तर आमच्या कॉमेडीच्या उस्तादांची उस्तादगिरी तर सगळ्यांनाच आवडते, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. तेव्हा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स डब्बा गोल. मी काय सांगतो ना, जितक्या आपल्याला कोणी हिरो किंवा हिरोईनचं काम देत नाही तितक्या आपण अँकरिंग करू. हो ना रे दादा. पण कुठल्या चॅनलवर अँकरिंग करायचं? झी मराठीवर नको. मला नाही वाटत की 150 वर्ष तरी हा इथून हालेल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहता नॉर सुपी नूडल्स डब्बा गोल. टीव्ही वाल्यांना मनोरंजनासाठी कदाचित कलाकार कमी पडू लागले म्हणून की काय, त्यांनी जंगलात जाऊन प्राण्यांवरचे कार्यक्रम शूट करायला सुरुवात केली. अहो पण त्या प्राण्यांची काय अवस्था होते, त्यांचं काय म्हणणं आहे, याच्यावरचीच एक गंमत आपल्या समोर घेऊन येतात झंगड काकांच्या टीम मधून पिल्लू आणि मट्टू. जोरदार टाळ्या. विचार करून करून तर दमले मी. आता तू सांग काय व्हायचं आपण? मला काय वाटतं माहितीये का, मी की नाही एक छान टीव्ही सिरियल मध्ये हिरोचं काम करणार. हिरोचं काम करणार? स्वतःच्या चेहरा कधी पाहिलंय सारशात? कोणी तुला हिरो काय हिरोचा मित्र म्हणून सुद्धा घेणार नाही. मी तर हिरोईन होणार. वा वा वा. तुला हिरोईन काय हिरोईनची सावली म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही. चल चल तू स्वतःचा चेहरा आधी पहा आरशात. तू पहा आरशात. तू पहा. तू पहा. तू तू तू. पण आपण का म्हणतोय मला पण नाही माहिती. मी काय सांगतो ना, जितक्या आपल्याला कोणी हिरो किंवा हिरोईनचं काम देत नाही तितक्या आपण अँकरिंग करू. हो ना रे दादा. पण कुठल्या चॅनलवर अँकरिंग करायचं? झी मराठीवर नको. मला नाही वाटत की 150 वर्ष तरी हा इथून हालेल. मग अॅन्युअल किंगडम चॅनलवर चालेल चालेल. चल प्रॅक्टिस करू. चल जाऊयात पहिल्या जंगलात. तर आता आपण आलो आहोत डब्बागुल जंगलात. तर पाहूयात. अरे इथे तर खूपच प्राणी आहेत. पाहूयात कुठल्या प्राण्याशी आपल्याला बोलता येत आहे. अरे ही पहा एक पाल. पण ही पाण्याजवळ काय करतीये? दुर्बीण उलटी धरलीये. ती सरळ करा आणि नीट पहा. मी पाल नाही, मी मगर. मगर जरा दात पुढे कर. का घासून देताय का? त्या बाबा त्या डावीकडच्या 3ऱ्या दाढेत बुटाची लेस अडकली, ती सुद्धा काढून द्या. तू अख्ख्या माणसाला खाल्लंस की काय? ते बुटा सकट जवळ जवळ खाल्लंच होतं, पण शेवटच्या क्षणी तो सुटला. कसा काय? मी असं त्याचा पाय धरला, त्याला खाणारच होते. तेवढं त्यांनी काढला कॅमेरा आणि तो म्हणाला से बटाटा. पण त्याचे चीज असतं. मी नॉन व्हेजिटेरियन आहे ना, मला बटाटा काय चीज काय दोन्ही एकच सारखे. आता असं वाटतंय की चीज म्हणाले असते तर त्याला पकडण्याचं चीज झालं असतं. पुढे काय आलं? ब नंतर जसंच मी टा म्हणेल आपलं तोंड उघडलं तसंच त्याची अडकलेली टांग सुटली आणि तो मलाच ताटा करून पळाला. फार वाईट माणसं आहेत ती. मी आले पाण्याबाहेर की केलं शूटिंग, दाखवलंच टीव्हीवर. त्यांच्यामुळेच तर माझी उपासमार चाललीये. का बरं? म्हणजे काय, हल्ली सगळे जनावर पाणी प्यायला यायच्या आधी बघतात ना माझं सध्याचं लोकेशन टीव्हीवर. अरे रे, मग काय खाता आजकाल? दातोट खाते त्या चॅनल वाल्यांवर. तुम्ही पण तिकडूनच आलात का? आपल्या नाही नाही नाही, मी आपलं ते माकडे बघायला आलो होतो पाण्यात. हो
त्या माकडांना माझा एकदा कॅमेरा मोडून टाकला होता, त्या दिवसापासून मी त्यांना पाण्यातच पाहतो. अच्छा, म्हणजे तूच तो चॅनल वाला ना? थांब, आता नाही सोडत तुला. पळा 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 पळा, आपण दुसऱ्या जंगलात जाऊया. आता आपण आलोय दुसऱ्या जंगलात, ज्या जंगलाचं नाव आहे गुलडब्बा जंगल. काय? सगळीकडे फक्त अंधार आहे, फारच घनदाट जंगल आहे हा. सगळीकडे. झाकण काढा आधी दुर्बीणचं. हे कोण म्हणाल? अरे वा, आता आपल्या समोर जी एक ती मांजर. मी मांजर. नीट बघ जरा, मी मांजर नाही, मी चित्ता. आपला चित्ता आहे. अरे वा, हा तर चित्ता आहे. हा चित्ता. याच्या धावण्याची स्पीड फारच जास्त असते हा, आणि याला स्पीड मध्ये धावायला फार आवडतं. आवडत नाही, कळायची गरज असते. म्हणजे 4-5 चित्ते मागे लागले ना तुमच्या की कळेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही हरणाची शिकार करण्यासाठी स्पीड मध्ये धावत नाही? अजिबात नाही. आम्ही दोघं तर 400 मीटर रनिंग रेस लावतो. 400 मीटर रनिंग रेस? मग तुम्ही हरिणाला मारून का खाता? रेस संपल्यावर तो आपणच म्हणतो, धावून धावून मेलो बाबा. एरवीच तो मेला असतो म्हणून आम्ही त्याला खाऊन टाकतो. आणि तुम्ही खूप वाईट आहात. कशाला उगाच त्या आंघोळी करताना वाघाचे फोटो काढायचे? अर्थात दुर्मिळ आहेत ते. अहो पण का? तो वाघ लाजून गेली 4 वर्ष आंघोळी न करता फिरतोय. त्याच्या वासाने 2-3 वेळा मीही बेशुद्ध पडलो. आणि त्या वाघ लाजून लाजून मरतायत, आणि तुम्ही म्हणताय वाघांची संख्या कमी होती, वाघ कमी होत आहेत. आणि आमच्या जीवावर तुम्ही पिक्चरही काढलेत, सिनेमाही काढलेत, गाणीही काढलीत. तुमच्या जीवावर कोणता पिक्चर? अहो तो येतोय वाघांची संख्या कमी होती म्हणून. एक था टायगर खाऊ. चित्ता नको करूस रे चिंता. चिंता करू नको म्हणजे काय? शिकारीला पडलो होतो घराबाहेर, आता रिकाम्या हाती घरी जावं लागणार. आपलं रिकाम्या तोंडी घरी जावं लागणार का? तुम्ही आला ते बघितल्यावर सगळ्या प्राण्यांनी एकमेकांना SMS केला असणार ना, आणि सगळे प्राणी आता लपून बसले असतील. असं असेल तर मीच बाबा जाते परत. हे काय भारी मजा आली ना खेळायला? खरंच खूप मजा आली. हे आता पण खेळत होतो म्हणून ठीक आहे, खरंच प्राणी आपल्यासोबत एवढं चांगलं वागणार आहेत का? नाही ग. आता काय करायचं? आता परत सुरू करावं लागेल आपल्या करिअरची चिंता. चिंता 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 चिंता. कसं वाटलं करिअर यांचं? कसं आहे तुम्हाला माहितीये का मुलांनो की एक असा प्राणी आहे म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये एकच असा प्राणी आहे जो हसू शकतो. तो कोण प्राणी आहे माहितीये? हैण्याचा ओरडण्याचा आवाज माणसाच्या हसण्यासारखा येतो, पण तो हसत नसतो. पण तो हसत नाही. मनुष्य प्राणी आहे ना, तो फक्त हसू शकतो. माणूस आहे असं म्हणा. आणि ही म्हणजे देणगी आहे आपल्याला मनुष्य प्राण्याला हसण्याची, आणि आपण तिचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. आपण इतरांना हसवलं पाहिजे, आपण हसलं पाहिजे. त्यासाठीच डब्बागुल सारखे कार्यक्रम आपण करायला हवेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. निर्मिती ताई, काय सिग्नल? थँक्यू. आणि आता वेळ आहे या आठवड्याच्या नॉ सोपी नूडल्स जोक कॉम्पिटिशनच्या रिझल्टची. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, आणि या आठवड्याचे विजेते आहेत कोल्हापूरहून मंगेश गायकवाड. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांना मिळणार आहे नॉ सोपी नूडल्स यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. असे छान छान विनोद तुम्हालाही पाठवायचे असतील तर मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये टाईप करा ZMDG स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्या 57575 वरती. हे जग मिथ्या आहे, ही सगळी माया आहे, कशाला कुणाचा डब्बागुल करायचा, कशाला कुणाला दुखवायचं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. कारण हे सगळेजण माझा डब्बागुल करतात. म्हणून आता वेळ आहे डब्बागुलची, आणि त्यासाठीच येणार डब्बागुल मशीन. डब्बागुल मशीन आलेलं आहे, आणि मी 5ही कॅप्टनना विनंती करतो, प्लीज मैदानात या. आणि आता प्रार्थनेची वेळ. प्लीज प्रार्थना करा.
प्रार्थना झालेली आहे आणि आता बघूयात परीक्षकांचा निर्णय काय झालाय. जंगल काका, बदला ले लिया है मैंने. तर हाच हसण्याचा धमाल तास घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका नॉर्थ सोपी नूडल्स डब्बा गोल.